हॅपी साबत सर्वांना पुन्हा एकदा. देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा त्रैकी देवाच्या नावामध्ये मी तुम्हा सर्वांचं आजच्या शाबा शाळेमध्ये स्वागत करीत आहे. आणि आज आपण या तिमाहीमधील 10वा धडा शिकणार आहोत. आणि या तिमाहीचा जो मथळा आहे, पवित्र शास्त्राचे स्पष्टीकरण कसे करावे, आणि हे धडे आपण प्रत्येक आठवड्याला शिकत आहोत. आणि आजचा जो धडा आहे तो धडा 10वा आहे. आणि आजच्या धड्याचा जो मथळा आहे तो आम्हाला या ठिकाणी असं म्हणत आहे, बायबल एक इतिहास म्हणून. सुवर्णवचन, ज्याने तुला मिस्र देशातून दास्यगृहातून काढिले, तो मी परमेश्वर तुझा देव आहे. प्रार्थना करूया. स्वर्गीय माझ्या सर्व समर्थ ईश्वरा, तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. आज पुन्हा एकदा परमेश्वरा आम्हा सर्वांना तुझ्या वचनावरती मनन चिंतन करण्याची, अभ्यास करण्याची संधी दिलीस. तुझे आभार मानतो. आजचा शाबास शाळेचा धडा आम्हासाठी आशीर्वादाचा कर. जी तुझी प्रिय लेकरं परमेश्वरा आज तुझ्या वचनातून हा धडा शिकणार आहेत, ऐकत आहेत, त्या सर्वांसोबत हो. माझंही विशेष सहाय्य कर, कारण येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. बायबलची स्थापना इतिहासामध्ये झाली आहे. बायबलचा इतिहास अगदी प्रारंभापासून सरळ रेषेत जातो. जेव्हा देवाने सर्व गोष्टी बनवल्या एका अंतिम हेतूने, की तो ज्या वेळेस दुसऱ्यांदा येईल तेव्हा पृथ्वीला पूर्वीच्या स्थितीत आणेल. या ठिकाणी धड्याचा लेखक सुरुवातीला, या धड्याच्या सुरुवातीला एक महत्त्वाची गोष्ट सांगत आहे, की पवित्र शास्त्राची स्थापना किंवा पवित्र शास्त्राची उभारणी, पवित्र शास्त्राचं जे काही लेखन झालेलं आहे, जे काही पवित्र शास्त्रामध्ये नमूद आहे, ते सर्व काही इतिहासामधून झालेलं आहे. म्हणजे जे काही घडलेलं आहे, ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत, ज्या गोष्टी परमेश्वराने घडवलेल्या आहेत, किंबहुना परमेश्वराच्या अधिकारामध्ये, परमेश्वराच्या योजनेने ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत, त्या सर्व गोष्टींची नोंद पवित्र शास्त्रामध्ये आहे. पवित्र शास्त्र म्हणजे काय दंतकथा नाही. पवित्र शास्त्र म्हणजे काय पोकळ गोष्टी नाहीत. पवित्र शास्त्र म्हणजे कोणी मनुष्याने विचार करून लिहिलेली गोष्ट किंवा कथा नाही. पवित्र शास्त्र म्हणजे परमेश्वराच्या प्रगटीकरणाचं, परमेश्वराच्या योजनेचं, किंबहुना परमेश्वराचा त्याच्या योजना, त्याच्या लोकांबद्दल असलेल्या सर्व गोष्टीच्या योजनेचं लेखाजोखा आहे. आणि ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेस आम्ही वाचतो किंबहुना पवित्र शास्त्रामध्ये पाहतो, ह्या सर्व गोष्टी घडून गेलेल्या आहेत. आणि म्हणून या ठिकाणी धड्याचा लेखक सुरुवातीला म्हणत आहे, की बायबलची, पवित्र शास्त्राची स्थापना ही इतिहासामधून झालेली आहे. म्हणजेच ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्याच्यामधून पवित्र शास्त्राची या ठिकाणी स्थापना झालेली आहे. आपण जर पवित्र शास्त्रामध्ये ज्या गोष्टींची नोंद आहे त्या गोष्टींचा जर अभ्यास केला, बऱ्याच अशा गोष्टी त्या ठिकाणी आहेत. आम्हाला सुरुवातीला उत्पत्तीमध्ये, पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला असं दिसतं, की परमेश्वराने त्या ठिकाणी सृष्टीची निर्मिती कशी केलेली आहे, परमेश्वराने मानवाची निर्मिती कशी केलेली आहे, किंबहुना मानव कशा प्रकारे पापामध्ये पडलेला आहे, त्याच्या पापाचा परिणाम काय झालेला आहे, त्याच्या पापाचं वेतन काय आहे, किंबहुना परमेश्वराने कशा प्रकारे पुन्हा एकदा मानवाची भेट घेतलेली आहे, किंवा पुन्हा पुन्हा संदेश त्यांना पाठवून परमेश्वराने कशा प्रकारे मनुष्याला योग्य ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या सर्व गोष्टींची नोंद आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळते. आणि देव, मनुष्य यांच्यामधले जे नातं आहे, आणि सैतानाच्या वेळोवेळी जो काही मनुष्याच्या जीवनामध्ये, देवाच्या लोकांमध्ये असणारा शिरकाव आहे, किंवा मनुष्याच्या द्वारे परमेश्वराला किंवा देवाच्या योजनेला भंग करण्याचा जो काही प्रयत्न सैतानाने चालवलेला होता, ह्या सर्व गोष्टींची नोंद आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळते. या ठिकाणी धड्याचा लेखक पुढे म्हणत आहे, पवित्र शास्त्राचे ऐतिहासिक गुणविशेष हा एक गुण आहे जो त्याला इतर धर्माच्या पवित्र पुस्तकापासून वेगळे करतो.
बायबल देवाचे अस्तित्व मानते, जो वैयक्तिकरीतीने इतिहासामध्ये कार्यरत होता. जसं मी म्हणालो की परमेश्वरापासूनच सर्व गोष्टींची सुरुवात आहे. जसं आम्हाला उत्पत्ती 1:1 सांगतं की प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी याची उत्पत्ती केलेली आहे किंवा निर्मिती केलेली आहे. म्हणजेच काय की इतिहास जर आम्ही पाहिला तर परमेश्वरापासून सुरुवात आहे, मानवाच्या जीवनामध्ये आहे. मानवाच्या जीवनामध्ये तो हळूहळू पुढे जातो, परंतु प्रत्येक वेळेस परमेश्वराचा हस्तक्षेप आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणून पवित्र शास्त्र हे इतर धार्मिक पुस्तकांपेक्षा वेगळा आहे, कारण की त्याच्यामध्ये स्वतः परमेश्वर हा अस्तित्वात आहे किंवा कार्यरत आहे. आणि देवबापाने कशी पापी मानवाची त्याच्या गुलामगिरीतून सुटका केलेली आहे, त्याला कशा प्रकारे पुन्हा एकदा व्यवस्थित सुस्थळी त्याला पुन्हा एकदा वसवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ह्या सर्व गोष्टींचा वृत्तांत आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये मिळतो. या आठवडी आपण इतिहासामधील काही महत्त्वाचे विषय पाहणार आहोत, जसे बायबलमध्ये रेखाटले आहेत आणि पुराण वस्तू संशोधनातून सापडलेले पुरावे पाहणार आहोत, जी जसे बायबलमध्ये व्यक्त करण्यात आले आहेत त्याला सिद्ध करण्यास मदत होईल. आपण ह्या आठवडी जो अभ्यास करणार आहोत, ह्या अभ्यासाला किंवा पवित्र शास्त्रामध्ये जे काही लिखाण आहे त्या पवित्र शास्त्राच्या लिखाणाला, इतिहासाला कशा प्रकारे पुराणवस्तू संशोधन मधून किंवा उत्खननेमधून ज्या काही गोष्टी हाती लागलेल्या आहेत, सापडलेल्या आहेत, किंवा संशोधनामधून ज्या ज्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी पवित्र शास्त्राच्या लिखाणाला दुजोरा देतात. आणि अशा अनेक गोष्टींचा भरणा आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतो. पहिला जो मथळा आहे रविवारचा, या ठिकाणी दावीद, शलोमोन आणि राजसत्ता याबद्दल आम्हाला सांगत आहे. जर आम्ही दाविदाबद्दल पाहिलं किंवा शलोमोनाबद्दल पाहिलं तर दावीद राजा किंवा शलोमोन त्याचा मुलगा यांचा जो काळ होता इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये, देवाच्या लोकांमध्ये, राजा म्हणून दाविदाने, शलोमोनाने खूप चांगला असं राज्यकारभार त्या ठिकाणी चालवलेला आहे. आणि जर आम्ही पाहिला पवित्र शास्त्राच्या इतिहासामध्ये किंवा देवाच्या लोकांच्या इतिहासामध्ये हा जो काळ आहे किंबहुना हा जो कालावधी आहे दाविदाचा म्हणा किंवा शलोमोनाचा, अतिशय चांगला किंवा अतिशय संस्कृतीत किंवा चांगल्या पद्धतीने एक राज्यकारभार चालवण्याचा किंवा लोकांना सांभाळण्याचा हा एक कालखंड म्हणून आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. कारण की या ठिकाणी दाविदाने लोकांची उत्तम रीतीने त्या ठिकाणी काळजी घेतलेली आहे. आणि दाविदाच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, ज्या गोष्टीची नोंद पवित्र शास्त्रामध्ये आहे, उदाहरणार्थ जर आपण पाहिलं की दावीद गल्ल्याताचा वध करतो, अशा सर्व गोष्टींची किंवा त्या जागेची उत्खननेमध्ये किंबहुना ज्यावेळेस लोकांनी संशोधन केलं, ज्यावेळेस लोकांनी ज्या ठिकाणी आपण म्हणतो की पुराण वस्तू संशोधनातून अशा अनेक पुरावे सापडलेले आहेत की जे ह्या गोष्टीवरती प्रकाश टाकतात की या ठिकाणी दावीद किंवा शलोमोन किंवा त्यांचं राज्य हे त्या ठिकाणी अस्तित्वात होतं. 1993 मध्ये उत्तरेकडील नगर तेलदान येथे उत्खननात स्मारकावर कोरलेले दमास्कसचा राजा हेजियल याचे लिखाण सापडले, ज्याने इस्रायलाच्या राजावरील आपला विजय व दाविदाच्या घराण्याचा राजा यांच्यावरील विजय याची नोंद केली आहे. याच प्रकारे दाविदाचे घराणे याचे बायबलमध्ये वर्णन केले आहे. दावीद इतिहासामध्ये अस्तित्वात होता याचा हा जोरदार पुराणवस्तू संशोधक विषयक पुरावा आहे, जसे बायबल सांगते. दावीद हा त्या ठिकाणी इतिहासात अस्तित्वात होता याबद्दल पुराणवस्तू संशोधनामध्ये अनेक प्रकारचे पुरावे आम्हाला त्या ठिकाणी पाहावयास मिळतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट जर आम्ही पाहिली दाविदाबद्दल तर प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं, मसीहा म्हणून किंवा जगाचा तारणारा म्हणून जन्मास येणं हे दाविदाच्या कुळात होणार आहे, हे पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्ट सांगतं. म्हणजेच दाविदाच्या पासूनच त्या ठिकाणी दाविदाच्या वंशापासूनच त्या ठिकाणी ख्रिस्ताचं येणं होणार आहे, या गोष्टींची आम्हाला त्या ठिकाणी माहिती पवित्र शास्त्रामध्ये दिलेली आहे. आणि म्हणून आमच्या विश्वासामध्ये किंबहुना आम्ही जर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो
तर निश्चितच दाविदाचा त्या ठिकाणी खूप असं अनन्यसाधारण असं महत्त्व दाविदाच्या अस्तित्वाला असणार आहे. सोमवारचा अभ्यास यशा, हिजक्या आणि सनेरीन. इसवी सन पूर्वी 701 मध्ये सनेरीबाने यहुदाविरुद्ध मोहीम उघडली. याचा वृत्तांत पवित्र शास्त्रात नोंद करण्यात आला आहे. सनेरीबाने स्वतः देखील वेगवेगळ्या प्रकारे याची नोंद केली आहे. त्याच्या ऐतिहासिक बखरीमध्ये वृत्तांतामध्ये राजधानीचे नगर निनेवेमध्ये हे सापडले आहे. तो फुशारकी मारतो की 46 वर्षे हिजकियाच्या बळकट तटबंदी असलेली नगरे आणि अगणित लहान खेडी जी त्यांच्या शेजारी होती ती मी वेढा घालून जिंकून घेतली. निनिवेच्या सनेरीच्या महालामध्ये तो यहुदाचे नगर लाखीश याचा पराभव साजरा करीत होता. त्याने महालाच्या मुख्य खोलीच्या भिंती आच्छादल्या होत्या. त्याला त्याचा वेढा आणि नगराविरुद्धची लढाई याचे हुबेहूब रेखाटन होते. नुकत्याच झालेल्या उत्खननामध्ये लाखीश येथे ही गोष्ट उघडकीस आली की सनेरीबने नगर जाळल्यानंतर तेथे मोठमोठे मातीचे ढीग पडले आहेत, परंतु यरूशलेमाची चमत्कारिक रीतीने सुटका झाली. सनेरीब केवळ एवढीच फुशारकी मारू शकला की यहुद्याचा राजा हिजकियाला मी नगरामध्ये पक्षाला पिंजरात बंद करतात तसे केले. यरूशलेमेचा नाश झाला असे वर्णन कुठेही नाही आणि लोकांना कैद करून गुलामगिरीत नेले असाही वृत्तांत नाही. जर आम्ही या गोष्टींचा खोलवर अभ्यास केला तर आम्हाला आध्यात्मिक दृष्टीने किंवा पवित्र शास्त्राच्या अभ्यासातून असं लक्षात येतं की या ठिकाणी परमेश्वराच्या दूताने यरूशलेम नगरीचं किंवा देवाच्या लोकांचा त्या ठिकाणी बचाव केलेला आहे. आणि सनेरीब याने जे काही योद्ध्यांवरती किंवा देवाच्या लोकांविरुद्ध मोहीम उघडली होती किंवा स्वारी केली होती किंवा त्यांच्यावर चढाई केलेली होती, जरी त्याने आजूबाजूला भरपूर त्या ठिकाणी नुकसान केलेलं आहे, परंतु देवाच्या यरूशलेम नगरीला किंवा देवाच्या लोकांना मात्र तो काहीच करू शकला नाही असं आम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. परंतु त्याच्या बखरीमध्ये ह्या सर्व गोष्टींची नोंद आम्हाला पाहायला मिळत नाही. तो फक्त स्वतःबद्दलच फुशारकी मारताना आम्हाला दिसतो. परंतु पवित्र शास्त्राच्या वाचनातून, अभ्यासातून किंबहुना अधिक जर आम्ही पवित्र शास्त्राच्या व्यतिरिक्त ऐतिहासिक जर आम्ही अभ्यास केला तर आम्हाला असं लक्षात येतं की त्या ठिकाणी देवाच्या दूतांनी किंवा परमेश्वराच्या द्वारे सनेरीब याचे अनेक सैन्य त्या ठिकाणी गतप्राण झालेले आहेत किंबहुना त्यांचा नाश त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणून आज तुम्ही आणि मी देवाच्या सानिध्यामध्ये असताना ह्या इतिहासामधून एक गोष्ट आम्हाला लक्षात येते की परमेश्वर त्याच्या लोकांची ज्याप्रमाणे त्यावेळेस परमेश्वराने काळजी घेतलेली आहे, सनेरीब या राजाच्या स्वारीमधून किंवा त्या चढाईमधून परमेश्वराच्या लोकांचं ज्याप्रमाणे परमेश्वराने सुटका केली, तसेच आज जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो, त्याच्यावर अवलंबून राहतो आणि त्याची कास धरतो किंवा त्याच्या आश्रयामध्ये येतो, परमेश्वर त्यांची देखील काळजी घेणार हेच आम्हाला या ठिकाणी देवबाप सांगू इच्छित आहे. मंगळवारचा अभ्यास दानिएल, नबुकदनेस्सर आणि बाबेलोन. जुलै 2007 मध्ये व्हिएना युनिव्हर्सिटीमधील एक विद्वान ब्रिटिश संग्रहालयामध्ये एका प्रकल्पावर काम करीत होते. जेव्हा त्यांना नबुकदनेस्सर, बाबेलचा राजा याच्या काळातील एक पाटी मिळाली, त्या पाटीवर त्यांना नबुसरेसेकिम हे नाव सापडले. यिर्मया 39:3 मध्ये जे बाबेलोनच्या अधिकाऱ्याचे नाव ज्याचा उल्लेख आहे, नबुसकेरिस हा त्या पुष्कळ व्यक्तीपैकी एक होता. दोन्ही राजा आणि अधिकारी ज्याने वस्तू पुराणशास्त्राचे आभार मानूया, दानिएल आणि नबुकदनेस्सर यांच्या काळातील गोष्टींचा पूर्ण शोध घेतलेला आहे. दानिएलाने मनाचा निश्चय केला, दानिएल 1:8, की तो देवाशी खाणे आणि प्रार्थना याबाबतीत विश्वासू राहील. या चांगल्या सवयी आधीच त्याच्या अनुभवामध्ये तयार झाल्या होत्या, ज्या एक नमुना बनल्या ज्याद्वारे त्याला दीर्घ जीवनाची शक्ती मिळेल. याचा परिणाम म्हणजे स्पष्ट विचार, ज्ञान आणि समंजसपणा जो देवाकडून आला. नबुकदनेस्सर व बेलशस्सर यांनी हे ओळखले आणि त्यास राज्यातील उच्च पदावर विराजमान केले. परंतु यापेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे याचा परिणाम नबुकदनेस्सर राजाच्या परिवर्तनात झाला. आपण पाहतो की बाबेलचा राजा नबुकदनेस्सर जो अतिशय प्रभावी राजा म्हणून ओळखला जातो,
आणि ह्या बाबेलच्या राजा नबुकदनेस्सर याच्या कारकिर्दीमध्ये आम्हाला दानिएलाचा सुद्धा त्या ठिकाणी वास्तव्य पाहायला मिळतं, ज्याला गुलाम म्हणून त्या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं. परंतु दानिएल देवाचा सेवक, जो देवाशी अतिशय विश्वासू आणि प्रामाणिक आहे, अनेक परीक्षेमधून त्याला त्या ठिकाणी जावं लागलेलं आहे. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला या गोष्टीची नोंद त्या ठिकाणी करून देत आहे, किंबहुना सांगतं की दानिएलाच्या विश्वासूपणामुळं नबुकदनेस्सर राजाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालेलं आहे. जो अतिशय कठोर होता, निर्दयी होता, परंतु दानिएलाचा त्या ठिकाणी विश्वास पाहून, देवावरील श्रद्धा पाहून, देवाप्रती असलेलं समर्पण पाहून या ठिकाणी नबुकदनेस्सरच्या जीवनामध्ये सुद्धा परिवर्तन झालेलं आहे. दानिएल 7:4 मध्ये बाबेलचे वर्णन गरुडाचे पंख असलेला सिंह असे केले आहे. ज्या मार्गावरून इश्तार टेकडीकडे मिरून जात असे त्यावर 120 सिंहाच्या मूर्ती एका ओळीत लावण्यात आल्या होत्या. एक मोठी मूर्ती सिंह मनुष्यावर झडप घालत आहे अशी उत्खननात सापडली आणि आजही शहराच्या बाहेर उभी आहे. हे सर्व सिंहाचे साक्षीदार आहेत की हे महान बाबेलोनचे योग्य चिन्ह आहेत. याबद्दल बायबल, इतिहास आणि भविष्यवाणीचा संदेश याची खात्री झालेली आहे. पवित्र शास्त्रामध्ये गरुडाचे पंख असलेला सिंह हे बाबेल नगरीचं त्या ठिकाणी दर्शक आहे. आणि उत्खननेमध्ये अशी एक गोष्ट त्या ठिकाणी सापडलेली आहे, ज्या सिंहाला या ठिकाणी गरुडाचे पंख असे आहेत. आणि ही गोष्ट आम्हाला ह्याच गोष्टीची खात्री करून देते. याचाच अर्थ त्या ठिकाणी बाबेल नगरी अस्तित्वात होती, हे आजच्या उत्खननेमधून आम्हाला पाहायला मिळतं. पुढचा अभ्यास बघूया आपण. बुधवार, ऐतिहासिक येशू. जर आज आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल शिकणार आहोत आणि इतिहासामध्ये ख्रिस्ताबद्दल पुरावे देणारे आज अनेक गोष्टी उपलब्ध आहेत की प्रभू येशू ख्रिस्ताचं अस्तित्व या भूतलावरती होता. आणि ऐतिहासिक येशू असा हा बुधवारचा मथळा आहे. या ठिकाणी असं म्हणण्यात आले, कैफा मुख्य याजक होता आणि त्याने येशूला ठार मारण्यात यावे असा कट केला. त्याचे अस्तित्व होते याची नोंद जोसेफने केली आहे, जो यहुदी इतिहासकार होता. आपण जर पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खिळण्यामध्ये यहुदियांचा जो मुख्य याजक आहे कैफा, याचा खूप मोठा सहभाग किंवा नेतृत्व त्या ठिकाणी होतं. आणि याच्याबद्दल इतिहासकार योसेफस यांनी सुद्धा लिखाण करून ठेवलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला मारण्यामध्ये किंबहुना त्याला वधस्तंभावरती खेळण्यामध्ये मुख्य याजकाचा खूप मोठा हात त्या ठिकाणी होता. 1990 मध्ये एका कुटुंबाची कबर दक्षिण येरुशलेममध्ये सापडली, ज्यात 12 हाडांची खोली सापडली. त्या कबरेमधून नाणी आणि मातीची भांडी सापडली, जी इसवी सन 1ल्या शतकाच्या मध्याची आहेत. त्या हाडांच्या खोक्यांचे सुशोभीकरण त्यात असलेल्या अनेक हाडांनी केले होते, ज्यावर योसेफ कैफाचा पुत्र असे नाव लिहिण्यात आले होते. पुष्कळ विद्वान असा विश्वास ठेवतात की ही कबर व ही खोकी कैफाची असली पाहिजेत, मुख्य याजक जो थेटपणे येशूच्या मृत्यूमध्ये सामील होता. ज्या कैफाबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताला ज्याने धरून दिलेला आहे किंवा मारलेला आहे किंवा ज्याला वधस्तंभावरती खेळण्यास जो अतिशय मुख्य असा व्यक्ती होता कैफा, मुख्य याजक, त्याची या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की उत्खननेमध्ये 1990 मध्ये त्याची कबर त्या ठिकाणी सापडलेली आहे आणि ज्याच्यावरती त्याच्या नावाचा उल्लेख आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आम्हाला सापडलेल्या आहेत उत्खननेमध्ये, हे आम्हाला खात्री करून देतात की कैफा नावाचा व्यक्ती किंवा हा मुख्य याजक पहिल्या शतकामध्ये किंवा त्या मध्यामध्ये त्या ठिकाणी अस्तित्वात होता. गुरुवारचा अभ्यास, विश्वास आणि इतिहास. आपण पोकळीमध्ये राहत नाही. आपली निवड केवळ आपल्याच प्रभावित करीत नाही तर इतरांनाही करते. त्याचप्रमाणे देवाच्या जुन्या काळातील पुष्कळ लोकांच्या जीवनाचा इतर लोकांच्या जीवनावर प्रभाव होतो. इब्री 11 मध्ये जो अगदी प्रसिद्ध विश्वासाचा अध्याय आहे, यात आपण सारांशामध्ये पाहतो की या जुन्या विश्वासाच्या हिरोंचा, नायकांचा इतरांवरही प्रभाव आम्हाला पाहायला मिळतो. जर आपण पाहिलं विश्वास आणि इतिहास याची जर आपण सांगड घालायचा प्रयत्न केला तर निश्चित इतिहास हा आमच्या विश्वासाशी अतिशय महत्त्वाचा असं त्या ठिकाणी नाता आहे. किंबहुना
आमच्या विश्वासाला ते बळकटी देतं. आम्ही जर इतिहासामध्ये पाहिलं की बाबा विश्वासामध्ये असे कोण लोक होते की जे खूप प्रभावीपणे त्यांनी कार्य केलेलं आहे, त्यामध्ये आम्हाला हनोक दिसतो, नोहा दिसतो, अब्राहम दिसतो, सारा दिसते, योसेफ किंवा मोशे किंवा राहाब जी वेश्या होती आणि शमशोन, ह्या सर्व गोष्टी, ह्या सर्व लोकांकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो, यांच्याबद्दल जे काही पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, शिकवतं, त्या इतिहासाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो तर निश्चित आमच्या विश्वासाला एक बळकटी त्या ठिकाणी प्राप्त होते. निश्चितच नोहाने ज्याने तारू बांधलेला आहे, किंबहुना अब्राहम जो विश्वासाने त्या ठिकाणी निघून पुढं चाललेला आहे, किंवा साराय जी वयातीत होऊनही त्या ठिकाणी बाळाला तिने जन्म दिलेला आहे, किंवा योसेफ ज्याला गुलाम म्हणून विकलं होतं परंतु तो देशाचा एक मोठा अधिकारी झालेला आहे, तसेच मोशे ज्याने इस्रायलाचं पुढारी पण केलेलं आहे, किंवा राहाब वेश्या जिने हेरांना विश्वासाने त्या ठिकाणी सुरक्षित ठेवलेलं आहे किंवा त्यांना संरक्षण दिलेलं आहे किंवा लपवलेलं आहे, आणि शमशोन जो आणि अतिशय अशक्तपणामध्ये सुद्धा देवाच्या सामर्थ्याने ज्यांनी विजय त्या ठिकाणी संपादन केलेला आहे. प्रियानो, ह्या सर्व इतिहासामधून आम्हाला एक गोष्ट लक्षात येते की आम्ही ज्या देवावरती विश्वास ठेवत आहोत, ज्या परमेश्वरावरती विश्वास ठेवत आहोत, तो देव आम्हाला कधीही सोडत नाही, टाकत नाही. जर आमचा विश्वास मजबूत आहे तर निश्चित अर्थाने आम्ही परमेश्वरापासून अधिक आणि अधिक आशीर्वादित त्या ठिकाणी होऊ शकतो. शुक्रवारचा अधिक अभ्यास आम्हाला या ठिकाणी सांगत आहे, बायबल हे अतिशय पुरातन आणि मनुष्याकडे असलेला सर्व समावेशक इतिहास आहे. तो सार्वकालिक सत्याचा कारंजामधून ताजा आला आहे आणि युगानुगामध्ये दैवी हाताने त्याची शुद्धता राखली आहे. भूतकाळात ते दूरवर प्रकाश टाकते, जेथे मानवी संशोधन झिरपण्याचा व्यर्थ प्रयत्न करते. देवाच्या वचनामध्ये असे सामर्थ्य दिसते की ज्याने पृथ्वीचा पाया घातला आणि तो स्वर्गापर्यंत पसरला. येथेच आपणास राष्ट्राच्या उगमाचा अचूक वृत्तांत सापडतो. येथेच केवळ आपल्या वंशावळीचा इतिहास दिला आहे, जो मानवाचा गर्व व पूर्वग्रह यापासून निष्कलंक आहे. एलेन जी व्हाईट, एज्युकेशन, पान नंबर 173. निश्चितच पवित्र शास्त्राबद्दल या ठिकाणी एलेन जी व्हाईट अतिशय सुंदर आम्हाला वर्णन करताना दिसत आहेत. ते म्हणत आहेत की पवित्र शास्त्रे अतिशय पुरातन आणि मनुष्याकडे असलेला सर्व समावेशक असा इतिहास आम्हाला पाहायला मिळतो, आणि याचा जो समावेश आहे किंबहुना याचं जे नातं आहे हे स्वर्गीय गोष्टीशी आहे. याच्यामध्ये सर्व गोष्टी ह्या स्वर्गीय गोष्टीशी निगडीत आहेत असं ते आम्हाला या ठिकाणी सांगत आहेत. ज्यांना देवाचे ज्ञान आणि त्याच्या वचनाचे ज्ञान आहे त्याचा विश्वास पवित्र शास्त्राच्या दैवीपणात स्थिरावला आहे. तो बायबलचे मनुष्याच्या विज्ञानाच्या कल्पनेवर परीक्षण करीत नाही, तो या कल्पना न चुकणाऱ्या दर्जाच्या परीक्षेत आणतो. त्याला ठाऊक आहे की देवाचे वचन सत्य आहे आणि सत्य कधी स्वतःस विरोध करीत नाही. जे काही विज्ञानासारख्या शिकवणीमध्ये शिकविते, जे देवाच्या सत्याचा प्रगटीकरणास विरोध करते, तो केवळ मानवाचा अंदाज आहे. जे खरोखर ज्ञानी आहेत त्यांच्यासाठी विज्ञानाचे संशोधन, विचार आणि माहिती यांचे अफाट क्षेत्र उघडते. आणि म्हणूनच आज जरी विज्ञान किती जरी पुढे गेलं, परंतु आज आम्ही पवित्र शास्त्रावरती विश्वास ठेवणारे देवाचे लोक आहोत, आणि पवित्र शास्त्र आम्हाला सर्व गोष्टी या ठिकाणी उलगडा करून सांगत आहे, किंबहुना सांगतं. आमच्या विश्वासाला ते बळकटी देतं. फक्त आज मला तुम्हाला हे सांगायचं आहे की फक्त धड्यामधूनच आम्हाला पवित्र शास्त्राबद्दल पुरावे मिळतात किंबहुना आम्हाला खात्री मिळते असं नाही. तर आज जर आम्ही यूट्यूबवरती जर आपण पाहिलं किंवा इंटरनेटवरती जरी आपण पाहिलं, आम्ही जर थोडासा शोध केला की पवित्र शास्त्राला दुजोरा देणारे असे काही शोध आहेत काय, असे काही पुरावे सापडलेले आहेत काय, तर तुम्हाला हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी अनेक पुरावे सापडतील की जे आम्हाला स्पष्ट सांगतात किंवा पवित्र शास्त्रामध्ये जे काही लिखित आहे, ज्या काही इतिहास आहे, जो काही लिखाण आहे, पवित्र शास्त्र ज्याला आपण एक इतिहास म्हणतो, ह्या सर्व गोष्टी ज्या काही घडून गेलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींना काही ना काहीतरी पुरावा आज उत्खननेमधून सापडलेला आम्हाला दिसतो. म्हणून आपण आज देवाच्या नावाला धन्यवाद देऊया की आम्ही ज्या वचनावरती विश्वास ठेवत आहोत, पवित्र शास्त्रावरती विश्वास ठेवत आहोत, ते पवित्र शास्त्र काल, आज आणि उद्या हे सर्व काळासाठी सत्य आहे.
अगदी खंबीर आहे, ज्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवू शकतो. आणि निश्चित येणाऱ्या युगाबद्दल सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. देवबाप तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी आणि पवित्र शास्त्र हे एक इतिहास आहे, ह्या गोष्टी पूर्णपणे विश्वास ठेवून आणि त्याला जे काही आज दुजारा देत आहेत अशा सर्व गोष्टी यांचा अभ्यास करून विश्वासामध्ये मजबूत होण्यासाठी, सार्वकालिक जीवनाच्या त्या मार्गाकडे वाटचाल करण्यासाठी, स्वर्गीय राज्याकडे वाटचाल करण्यासाठी देवबाप तुमचं आणि माझं सहाय्य करो. आमेन. हॅपी साबाथ. देवाच्या गौरवासाठी आपण सुरुवातीचं गीत गाणार आहोत. गीत नंबर 124 आणि गीताचे बोल आहेत, वंदन तुझला परमेशा, गौरव नाम तुझे ईशा. जे घरामध्ये बसून आज आमच्यासोबत भक्ती करत आहात, तुम्ही सर्वांनी आमच्यासोबत ही गीत गावं आणि देवाचं गौरव करावं अशी माझी सर्वांना विनंती आहे. आजच्या मननासाठी एल्डर अनिल कांदे सरांनी जो शास्त्रपाठ निवडलेला आहे आपण त्याचं वाचन करूया. यशया याचा 41वा अध्याय आणि 10वं वचन. जर कृपा करून तुमच्याकडे बायबल आहे तर आपलं बायबल आपल्या सोबत ठेवा, बायबल उघडा आणि यशयाचा ग्रंथ याचा 41वा अध्याय आणि 10वं वचन मी वाचत आहे, कृपा करून लक्ष द्या. तू भिवू नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करीतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो. देवबाप हे वाचलेले वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करो. त्यावेळेस आपण विशेष प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. मंडळीमध्ये जे वयोवृद्ध आहेत अशा लोकांसाठी, आजारी आहेत अशांसाठी आणि ज्या आमच्याकडे प्रार्थनेच्या विनंत्या आलेल्या आहेत अशा सर्वांसाठी आपण प्रार्थना करणार आहोत. तुमच्याही जर काही प्रार्थनेच्या विनंत्या असतील तर कृपा करून मला फोन करा, तुमच्यासाठी विशेष प्रार्थना केली जाईल. तुम्हा सर्वांसाठी मी, माझं कुटुंब नेहमीच प्रार्थनेत आहोत. मंडळीचे वडील वर्ग प्रार्थनेत आहेत.
परंतु जर तुम्हाला वाटतं की आमच्यासाठी आणखीन विशेष प्रार्थना अनेक लोकांनी कराव्या, तर कृपा करून तुम्ही मला फोन करू शकता. एल्डर विलास खंडागळे अंकल आहेत. मी त्यांना विनंती करेल ते आपल्या सर्वांसाठी आणि विशेष ज्या प्रार्थनेच्या विनंत्या आहेत त्या सर्व देवासमोर घेऊन जातील. आपण प्रार्थना करणार आहोत. हे आमच्या स्वर्गातील थोर दयाळू कृपाळू आमच्या जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या दयागानं गेल्या आठवड्याभर प्रभू तू आमचं सर्वांचं सांभाळ केलेला आहे. या कोरोना व्हायरसपासून परमेश्वरा तू आमच्या सर्वांचं रक्षण केलंस, अनेक आशीर्वाद दिलेस परमेश्वरा, विशेष करून आरोग्य दिलंस प्रभू, म्हणून तुझे आभार मानतो. मान महिमा गौरव तुझ्या पवित्र नावाला देत आहोत. परमेश्वरा आमच्या मंडळीसाठी आम्ही विशेष या ठिकाणी प्रार्थना करत आहोत प्रभू. ज्या ज्या ठिकाणी प्रभू ही सर्व मंडळी राहत आहे अशा सर्वांवरती प्रभू तुझा पवित्र हात असू दे, आशीर्वाद असू दे. जे काय त्यांच्या गरजा आहे परमेश्वरा तुझ्या पवित्र भांडारामधून तू पुरव प्रभू. त्यांच्या जवळ तू हो परमेश्वरा. सर्वांना चांगलं असं आरोग्य दे माझ्या देवा आणि सर्वांचं सांभाळ कर आणि रक्षण कर प्रभू. आज हा सुंदरसा शाबात दिवस प्रभू तू आमच्या जीवनाशी जोडलेला आहेस, म्हणून तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आमच्या मंडळीमध्ये परमेश्वरा जे कोणी आज आजारामध्ये आहे, दुःखात आहे, त्रासात आहे परमेश्वरा, जीवनामध्ये निराश झालेले आहेत, अशा सर्वांची आज आम्ही आठवण करत आहोत. आणि विशेष करून परमेश्वरा जे मंडळीमध्ये वयोवृद्ध आहेत अशा सर्वांची आज आम्ही आठवण करत आहोत. विशेष करून एल्डर लंबेल गायकवाड परमेश्वरा यांच्या संगती विशेष प्रकारे तू हो. या उतरत्या वयामध्ये परमेश्वरा त्यांना धीर दे, आधार दे, त्यांची काठी व आकडी तू हो परमेश्वरा. त्याचप्रमाणे एल्डर दिनकर खंडागळे यांच्या संगती देखील हो, त्यांना देखील चांगलं असं आरोग्य दे प्रभू आणि त्यांचा देखील तू सांभाळ कर. मिसेस मोहिनी घाडगे, नीता जाधव या बहिणींसाठी परमेश्वरा अनेक दिवसांपासून आम्ही प्रार्थना करत आहोत आणि तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो की परमेश्वरा तू त्यांची काळजी घेत आहेस, त्यांना आरोग्य देत आहेस परमेश्वरा. आणि जो काय अशक्तपणा त्यांच्या जीवनामध्ये प्रभू तू सर्व काही काढून टाक आणि आरोग्य दे. रामनाथ काकडे, राहुल बोर्डे, मंदा आव्हाड यांच्यासाठी देखील आम्ही प्रार्थना करत आहोत परमेश्वरा. या भावांना बहिणींना परमेश्वरा तुझ्या पवित्र हाताने स्पर्श कर, आरोग्य दे माझ्या देवा. त्याचप्रमाणे मिस्टर रमेश निर्मळ हे अमेरिकामध्ये परमेश्वरा आजारी आहेत, ICUमध्ये आहेत परमेश्वरा. आज आमची आग्रहाची कळकळची विनंती आहे तुझ्याकडे प्रभू. आज या शब्दात दिनी तुझ्या पवित्र दिनी परमेश्वरा या भावाची तू भेट घे परमेश्वरा. त्यांना तू स्पर्श कर माझ्या देवा आणि आरोग्य दे त्यांना प्रभू परमेश्वरा. या कुटुंबावरती देखील तुझा विशेष असा आशीर्वाद पाठव. मिस्टर सायमन बोरगे, स्मिता बोरगे आणि त्यांच्या लेकरांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत परमेश्वरा. औरंगाबाद या ठिकाणी ते राहतात आणि प्रभू जो काय कोरोना व्हायरस त्यांना बाधित झालेला आहे परमेश्वरा, त्यांना तू स्पर्श कर परमेश्वरा आणि या कोरोना व्हायरसपासून त्यांचं सुद्धा तू रक्षण कर. आमच्या मंडळीवरती तुझा विशेष असा आशीर्वाद पाठव प्रभू. आमच्या झालेल्या पापांची दयेने कृपेने क्षमा कर. तुझी दया तुझी कृपा आम्हा सर्वांवरती असू दे. या मंडळीची तू वाढ कर परमेश्वरा. आमचे जे पालक आहेत परमेश्वरा त्यांच्यासाठी देखील विशेष प्रार्थना करत आहोत. त्यांची जी सेवा आहे परमेश्वरा तू मान्य करून घे. आज एल्डर कान्हे परमेश्वरा तुझ्या वचनातून आज बोलत असताना त्यांचा येणारा संदेश परमेश्वरा तू आशीर्वादित असं कर आणि आमची आध्यात्मिक वाढ कर प्रभू. या शब्दाचा आशीर्वाद तो प्रत्येकाला दे. येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. सर्वांना हॅपी सब्बात. मी देवाचे आभार मानते. सेलिसबेरी मराठी चर्च पास्टर डेव्हिड आवतडे यांचे देखील मी आभार मानते. त्यांनी मला गीत गाण्यास संधी दिली.
गुड मॉर्निंग आणि हॅपी सायबत. आपणा सर्वांस प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्रणाम. सॅलिसबरी पार्क मराठी चर्च बरोबर पुन्हा एकदा भक्ती करण्याची जी संधी आज लाभलेली आहे त्याच्यासाठी परमेश्वराला उपकार मानतो. आणि देखील पास्टर आवतडेंनी जी ही संधी लाभलेली दिलेली आहे या सकाळी, त्याच्यासाठी त्यांना देखील मी उपकार मानतो. सोशल मीडियाच्या व्यासपीठावरून मी आज आपणा सर्वांस संबोधित करीत आहे. असा अनुभव पहिल्यांदाच आपल्या जीवनामध्ये आला असावा. सध्या सगळं जग कुलपाखाली आहे अशी जाणीव आपल्याला झालेली आहे. असे दिवस बघावे लागतील अशी आपण कल्पना देखील केलेली नसावी. तरी परमेश्वराचे उपकार असो, मॉडर्न टेक्नॉलॉजी, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण एकमेकाशी संवाद साधू शकतो. आजचा संदेश सुरू करण्या अगोदर एक छोटीशी आपण प्रार्थना करूया. परम कृपाळू पवित्र परमेश्वरा, आज या शब्दात दिनी आम्ही तुझे उपकार मानतो की पुन्हा एक वार भक्ती करण्याची आम्हाला संधी लाभलेली आहे. आता आम्ही तुझे वचन उघडत असताना विनंती करतो की जसे आम्ही तुझे वचन उघडतो तू आमचे अंतःकरण उघड आणि आमचे मन आणि आमची आकलन शक्ती तुझे वचन स्वीकारण्यास सक्षम कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो, आमेन. आज सकाळी मी या व्यासपीठावरून उभा असताना सगळं जग एका अतिशय कठीण आणि बिकट परिस्थितीमधून जात आहे हे आपल्याला माहीत आहे. कारण आपण सगळ्या जगाचा अनुभव एकच आहे. सध्या कठीण आणि बिकट परिस्थितीमधून सगळेच जण जात आहेत. अशी परिस्थिती आपण अगोदर कधीच बघितलेली नव्हती. अभूतपूर्व परिस्थिती, कधी आपण बघितलेली नसतील अशी परिस्थिती, असा अनुभव आपण सध्या घेत आहे. मागचे 3 महिने आपण बघितलं तर ह्या जगामध्ये जणू काय एका पाठोपाठ एक संकटाचं पहाडच पडत आहे. संकट कोसळत आहे. जे संकट आपल्यावर आलेलं आहे याची आपल्याला पूर्व कल्पना देखील नव्हती की असं देखील होऊ शकतं. पण दुर्दैवाने हा अनुभव आपल्या सगळ्यांना बघावा लागत आहे. अशा कठीण काळामध्ये एक विश्वासू बिलीवर म्हणून आपण कुठे पाहायचे? अशा बिकट काळामध्ये एक ख्रिस्ती बांधव म्हणून आपण केवळ एका दिशेने बघू शकतो. केवळ एकच जागा आहे जिथे आपल्याला आपल्या जीवनाला दिशा मिळू शकते. केवळ एकच ठिकाण आहे जिथे आपल्याला मार्गदर्शन मिळू शकते. आणि केवळ एकच केंद्रबिंदू आहे जिथे आपल्याला उत्तेजन मिळू शकते. ते कोणते केंद्रस्थान आहे?
माझ्या बांधवांनो, एकच केंद्रस्थान आहे जिकडे आपल्याला उत्तेजना मिळू शकते, जिकडे आपल्याला मार्गदर्शन मिळू शकते, जिकडे आपल्याला दिशा मिळू शकते, आणि ते केंद्रस्थान आहे पवित्र शास्त्र. पवित्र शास्त्रामध्येच आपल्याला मार्गदर्शन मिळू शकते. आजचा जो आपला संदेश आहे त्याचे शीर्षक आहे कठीण काळासाठी परमेश्वराच्या वचनामध्ये दिलासा. पुन्हा एकदा म्हणतो, कठीण काळासाठी परमेश्वराच्या वचनामध्ये दिलासा. कठीण काळासाठी परमेश्वराच्या वचनामध्ये आशा. कठीण काळासाठी परमेश्वराच्या वचनामध्ये सामर्थ्य. आपला जो आजचा संदेश आहे त्याचं हेच शीर्षक आहे. होय माझ्या ख्रिस्ती बांधवांनो, या कठीण काळामध्ये आपल्याला एकाच ठिकाणी दिलासा मिळू शकतो. एकच स्थान आहे जिथे आपल्याला शक्ती मिळू शकते, आणि ते स्थान आहे पवित्र शास्त्र. सध्या जर आपण संपूर्ण जगाच्या परिस्थितीकडं बघितलं किंवा आपण आपल्या स्वतःच्या जीवनाकडे बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की ह्या जगामध्ये दोन विनाशकारी शक्ती प्रभावित आहेत. दोन विध्वंसक शक्ती कार्य करीत आहेत. दोन नकारात्मक शक्ती वावरत आहेत. ह्या कोणत्या दोन नकारात्मक शक्ती आहेत ते सध्या जगामध्ये वावरत आहेत? ह्या कोणत्या दोन विनाशकारी शक्ती आहेत जे सध्याच्या जगामध्ये टिकाव धरून आहेत? आपण त्याच्याकडे बघणार आहोत. तर बघूया आपण आता. आणि ह्या विनाशकारी शक्तीवर आपण मात कसा करू शकतो पवित्र शास्त्राच्या माध्यमाद्वारे, ते आपण बघणार आहोत. आता पहिली विनाशकारी शक्ती म्हणजे कोणची? जर तुम्ही तुमच्या जीवनाकडे बघितलं, जर मी माझ्या जीवनाकडे बघितलं, संपूर्ण जगाचा अनुभव जर बघितला, तर एक पहिली विनाशकारी शक्ती ही अशी आहे, आपल्या जीवनामध्ये वावरत आहे. विध्वंसक शक्ती आपल्या जीवनामध्ये घर करून बसलेली आहे. तर ती विनाशकारी शक्ती सध्या पहिली आहे भयभीतपणा, भीती, दहशतीचं वातावरण, भय. सध्याचं वातावरण जर आपण बघितलं तर आपल्याला दिसून येईल की एका प्रकारची दहशती प्रवृत्ती ह्या जगामध्ये निर्माण झालेला आहे. सगळे लोक घाबरलेले आहेत. सगळे लोक काही ना काही कारणास्तव घाबरलेले आहेत. एक काळ असा होता की आपण बिनधास्तपणे एकमेकाच्या हँडशेक करत होतो, बिनधास्तपणे एकमेकाला टेकून बसू शकत असो, न घाबरता वावरत होतो. पण आता काय परिस्थिती निर्माण झाली आहे? प्रत्येकाने 2-2 फूट 2-2 मीटर एकापासून दूर राहावे, सोशल डिस्टन्सिंग. भयभीतपणा, सध्या एका प्रकारचं भीतीचं वातावरण सगळीकडे निर्माण झालेलं आहे. इवन कारचा जो डोर नॉब असतो तो उघडताना देखील आपल्या मनामध्ये शंका येते. दार उघडताना आपल्या मनामध्ये शंका येते. ऑफिसमध्ये बसताना आपल्या मनामध्ये शंका येते.
बाजारमध्ये जायचं तर मनामध्ये शंका येते. आणि हा अनुभव आपल्या जीवनामध्येच नाही तर संपूर्ण जगाचा हा एकच अनुभव आहे, भयभीतपणा. एक दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती दिसून येत आहे. 3 महिन्यापूर्वी जीवन किती सुरळीत चाललं होतं, नाही का? आपण सगळे आपापल्या जीवनामध्ये व्यस्त होतो. आपापल्या जीवनामध्ये योजना करत होतो, प्लॅन करत होतो. मी देखील माझ्या जीवनाचा प्लॅन केला होता. आयटनरीजवर जाणार, फील्ड व्हिजिटेशन करणार, इव्हँजलिझम करणार, मीटिंग्स घेणार, बरेच प्लॅन आखले होते, नाही का? सगळ्यांनी वैयक्तिक जीवनामध्ये आणि आपल्या कामकाजामध्ये, ऑफिसच्या जीवनामध्ये आपल्या सगळ्यांनी एक प्रकारची एक योजना केली होती. आणि जीवन एकदम सुरळीत होतं, सुरक्षित होतं. पण अचानक सगळंच बदलून गेलं. संपूर्ण जगाचं समीकरणच बदललं असं म्हणावं लागेल. जीवनामध्ये एक प्रकारची जी गतिशीलता होती, इंग्लिशमध्ये जो वर्ड आपण वापरतो डायनामिक्स, जीवनामध्ये एक प्रकारची जी गतिशीलता होती ती गतिशीलता नाहीशी झाली. भयभीतपणा, दहशतपणाचं वातावरण, दहशतीचा प्रभाव सध्या हे आपण सगळेजण अनुभवत आहोत. आता भयभीतपणा, फिअर, इंग्लिशमध्ये जो वर्ड आहे फिअर, भयभीतपणा, भीती, दहशत. जर आपण ह्या पृथ्वीचा इतिहास बघितला, पापाचा सर्वात प्रथम परिणाम काय होता? जेव्हा ह्या जगामध्ये पाप आलं तर सगळ्यात पहिला परिणाम काय होता? उत्पत्ती अध्याय 1 ते 3 जर आपण तिकडे अनुभव वाचला, आदाम आणि हवा, ईडन गार्डन, परमेश्वराने एक सुंदर सृष्टी निर्माण केली होती, सुरक्षित सृष्टी निर्माण केली होती, जिथे भीतीचं काहीच वातावरण नव्हतं, जिथे आदम सुरक्षित होता, हवा सुरक्षित होते, सगळे जीवजंतू, प्राणी, सगळी सृष्टी एक प्रकारच्या सुरक्षित वातावरणामध्ये जगत होते. पण दुर्दैवाने आपले जे पहिले आईबाप होते, आदम आणि हवा, त्यांनी चुकीचा निर्णय घेतला. परमेश्वराने सांगितलं होतं की हे फळ खाऊ नको, खाल्ल्यास दुष्परिणाम होतील. दुष्परिणाम म्हणजे मृत्यू येणार. दुर्दैवाने आपल्या पहिल्या आईबापाने तो चुकीचा निर्णय घेतला. पण तो चुकीचा निर्णय घेतला असताना सर्वात पहिला परिणाम म्हणजे काय झाला? सर्वात पहिला परिणाम म्हणजे हा झाला, भीती निर्माण झाली. प्रत्येक संध्याकाळी परमेश्वर आदम आणि हवा ह्यांच्या संगतीने संवाद साधण्यासाठी बगीच्यामध्ये येत असे प्रत्येक संध्याकाळी. आणि परमेश्वर आणि आदम, हवा आणि सगळी सृष्टी मिळून एकमेकाशी संवाद साधत होते, एकमेकाशी गप्पा मारत होते, एकमेकाशी वावरत होते प्रत्येक संध्याकाळी. पण जेव्हा आदम आणि हवा ह्यांनी फळ काढलं, सगळ्यात पहिला परिणाम काय झाला? परमेश्वर आदमाला शोधत आला. आदमा तू कुठे आहेस? तर आदम कुठे होता? तो झाडाझुडपांच्या पाठीमागे लपलेला होता. आदम कुठे होता? आणि हवा देखील.
दोघंजण झाडाझुडपांच्या पाठीमागे लपलेले होते. का लपलेले होते? कारण ते भ्यालेले होते. भयभीतपणा, ते भ्यालेले होते. फिअर. पापाचा सर्वात पहिला परिणाम ह्या जगामध्ये जर आपण बघितला, सर्वात पहिला इफेक्ट, इंग्लिशमध्ये यामध्ये सर्वात पहिला इम्पॅक्ट असेल तर तो भयभीतपणा. माणूस घाबरला गेला. आदाम घाबरून लपला. हवा घाबरून लपली. आणि भयभीतपणा, भीती, दहशत हे सगळ्यांच्या मनामध्ये वास करून राहिले. आणि हेच जगाच्या इतिहासामध्ये जर आपण बघितलं तर भीती, भयभीतपणा हे प्रकर्षाने दिसतं, सगळीकडे दिसतं. आणि सध्याचं जे वातावरण आहे, आपण ज्या वातावरणामध्ये जात आहोत, भयभीतपणा हा एक विनाशकारी प्रभाव सध्या वावरत आहे. अशा या वातावरणामध्ये एक बिलीवर, एक विश्वसनीय ख्रिस्ती माणूस एकाच ठिकाणी बघू शकतो. पवित्र शास्त्र काय म्हणते? पवित्र शास्त्र आम्हाला काय शिकवते? ह्या विध्वंसक भयभीतपणा ह्या प्रभावाखालून आपण कसे सुटका करून घेणार? पवित्र शास्त्राचं वचन आहे. आपण बघूया पवित्र शास्त्र काय म्हणते. उत्पत्ती अध्याय 15 मध्ये आपण वाचूया. उत्पत्ती अध्याय 15. तिकडे अब्राहामाचा अनुभव सांगितलेला आहे. इकडे आपण पहिल्यांदा बघतो की परमेश्वराने अब्राहामाला पाचारण केलेलं आहे. परमेश्वराने अब्राहामाला सांगितलेलं आहे की आपली माती, आपला देश, आपलं कुटुंब सोडून तुम्ही जो देश मी दाखवेल त्या देशाकडे तुला निघायचं आहे, असं अब्राहामाला पाचारण केलं जातं उत्पत्ती अध्याय 15 मध्ये. आणि साहजिकच अब्राहम घाबरलेला असेल, कारण परमेश्वर त्याला असं सांगत आहे की तू अशा प्रदेशाकडे निघायचं जिकडे मी दाखवल. आता तो प्रदेश कोणचा हे परमेश्वर अब्राहम सांगत नाही, फक्त एवढं सांगतो की तू त्या प्रदेशाकडे निघायचं आहे. आणि साहजिकच अब्राहम भयभीत होतो. अब्राहम घाबरून जातो. म्हणून परमेश्वराचे पहिले शब्द काय आहेत? त्याला परमेश्वराचे पहिले शब्द काय आहेत? आपण असं वाकूया. उत्पत्ती अध्याय 15 वचन 1. अब्राहमा, भिवू नकोस, मी तुझी ढाल आहे, तुझे मोठे प्रतिफळ तुला मिळेल. परमेश्वराचे अब्राहमाला पहिले आश्वासन हेच होते, भिवू नकोस. आणि माझ्या ख्रिस्ती बांधवांनो, या भयभीत वातावरणामध्ये परमेश्वराचे वचन आपल्या सगळ्यांना हाच संदेश द्यायचा आहे, जो संदेश अब्राहमाला दिला होता, भिवू नकोस. सगळ्यात पहिला दिलासा अब्राहमाला हाच देण्यात आला. सगळ्यात पहिलं आश्वासन अब्राहमाला हेच देण्यात आलं, भिवू नकोस, मी तुझी संतती वाढवेल, मी तुला प्रतिफळ देईल, तू एक मोठं राष्ट्र होशील, पण तू भिवू नकोस. हेच आश्वासन, हेच दिलासा, हाच दिलासा
परमेश्वराने अब्राहमाला दिला. आणि हाच दिलासा परमेश्वर आज सगळ्या बांधवांना, ख्रिस्ती बांधवांना, सगळ्या आपल्यांना देत आहे की भिवू नकोस. जे आश्वासन अब्राहमाला देण्यात आले होते ते आश्वासन आपल्याला पण देखील देण्यात आलेले आहे. ह्याचं मुख्य कारण म्हणजे आपण सगळे अब्राहमाची संतती आहोत. जो आशीर्वाद अब्राहमाला दिला होता तोच आशीर्वाद परमेश्वर सगळ्या ख्रिस्ती बांधवांना देत आहे. तोच आशीर्वाद परमेश्वर तुम्हाला देत आहे, मला देत आहे. आणि कोणता आशीर्वाद? की बाबा भिवू नकोस, मी तुझ्या संगतीने आहे. जर तुम्ही येशू ख्रिस्ताच्या जीवनाकडे बघितलं, 4 गॉस्पल्स मॅथ्यू, मार्क, लूक, जॉन, येशू ख्रिस्त बऱ्याच लोकांशी संवाद साधत असे, बऱ्याच लोकांशी बोलत असे, बरीच भाषणं देत असे, सर्मन ऑन द माउंट, आणि वैयक्तिकरित्या देखील परमेश्वर लोकांशी संवाद साधत असे, लोकांशी बोलत असे. पण बोलणं सुरू करण्या अगोदर येशू ख्रिस्त नेहमी म्हणत असे, त्याची सुरुवात असे, भिवू नकोस, फिअर नॉट. जर तुम्ही 4 गॉस्पल्स वाचले, फिअर नॉट हा शब्द कैक वेळेस येशू ख्रिस्ताच्या संभाषणामध्ये दिसून येतो. संभाषण सुरू करण्या अगोदर येशू ख्रिस्त नेहमी सुरुवात करत असे, फिअर नॉट, भिवू नकोस. कारण येशू ख्रिस्ताला माहीत आहे मानवी स्वभाव हा भयभीत स्वभाव आहे. पापाचा परिणाम, सगळ्यात मोठा दुष्परिणाम जर असेल तर तो भयभीतपणा, दहशतीचं वातावरण. म्हणून येशू ख्रिस्त देखील जेव्हा जेव्हा लोकांशी बोलत असे, शिष्यांशी बोलत असे, जनरल पब्लिकशी बोलत असे, सुरुवात त्याची नेहमी असे, फिअर नॉट, भिवू नको. किंबहुना जर तुम्ही संपूर्ण शास्त्र वाचलं, फिअर नॉट हे शब्द तुम्हाला कैक वेळेस आढळून येतील. आणि ऑल अक्रॉस द बायबल, संपूर्ण जुना करार आणि नवा करार, प्रत्येक पुस्तकामध्ये हे शब्द तुम्हाला आढळून येतील, फिअर नॉट. ह्या शब्दाचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला असं आढळून येईल की फिअर नॉट, घाबरू नको, हा वाक्प्रचार पवित्र शास्त्रामध्ये 365 वेळा आढळून येतो. संपूर्ण शास्त्रामध्ये सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत फिअर नॉट, फिअर नॉट, फिअर नॉट, घाबरू नकोस, घाबरू नकोस, घाबरू नकोस. हा एक्सप्रेशन, हे शब्द 365 वेळा तुम्हाला संपूर्ण शास्त्रामध्ये आढळून येतील. आता 365 म्हणजे मग तुमच्या मनामध्ये काय येतं? 365 म्हणजे एका वर्षामध्ये 365 दिवस असतात. लीप इयर सोडून एका वर्षामध्ये 365 दिवस असतात. म्हणजे प्रत्येक दिवसासाठी एक फिअर नॉट परमेश्वराने आपल्या सर्वांना दिलेला आहे. परमेश्वर जाणतो मानवी स्वभाव काय आहे. पापाचा सर्वात पहिला दुष्परिणाम काय झाला? भयभीतपणा. म्हणून प्रत्येक दिवसासाठी एक आश्वासन, फिअर नॉट, भिवू नकोस, पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वराने दिलेलं आहे. 365 वेळा भिवू नकोस. परमेश्वराची प्रबळ इच्छा आहे की आपण सर्वजण भयविरहित जीवन जगावं. परमेश्वराची प्रबळ इच्छा आहे की आपण सर्वजण भीतीच्या सावटी खालून निघून जीवन जगावे. दहशतीला तोंड देऊन आपण दहशतीचे मात करून जीवन जगावे, हीच परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून 365 वेळा परमेश्वर म्हणतो, फिअर नॉट, फिअर नॉट, फिअर नॉट, घाबरू नकोस, घाबरू नकोस, घाबरू नकोस. आपल्या सर्वांसाठी आहे 365 आश्वासनं, 365 वचनं, 365 दिलासे,
365 प्रॉमिसेस. काही उदाहरणं देतो ह्या वचनाचं. यशाया 41 अध्याय 41 वचन 10 मी वाचतो, जिकडे असं म्हटलेलं आहे, तू भिवू नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे. घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझी सहायता करतो. आणि पुढे असं म्हटलेलं आहे की मी तुझा देव आहे. मी तुझे सहाय्य करतो. माझ्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने मी तुला सावरतो. माझ्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने मी तुला सावरतो. हे सुंदर वचन आहे. यशाया चॅप्टर 41, यशाया अध्याय 41 वर्स 10 वचन 10. इकडे असं म्हटलेलं आहे की मी माझ्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने मी तुला सावरतो. तर कोणाच्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने? परमेश्वराच्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने परमेश्वर आपल्याला सावरतो. तो आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने नाही, त्याच्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने परमेश्वर आपल्याला सावरतो. एक सुंदर असं हे वचन आहे. पहिले योहान अध्याय 4 वचन 18 मध्ये म्हटलेलं आहे, प्रीतीच्या ठाई भीती नसते. इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घालवून देते. प्रीतीच्या ठाई भीती नसते. इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घालवून देते. फिअर कास्ट आउट ऑल फिअर, लव कास्ट आउट ऑल फिअर. परफेक्ट लव कास्ट आउट ऑल फिअर हे इंग्लिशमध्ये वचन आहे. प्रीतीच्या ठाई भीती नसते. इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती संपूर्ण भीती घालून देते. हे एक सुंदर वचन आहे पवित्र शास्त्रामध्ये. आणि 2 थेसलोनिकरास पत्र 3:3 अध्याय 3 वचन 3 अगेन एक सुंदर वचन आहे. प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हाला स्थिर करेल आणि दुष्टापासून राखेल. प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हाला स्थिर करेल आणि दुष्टापासून राखेल. ना कोण आपल्याला स्थिर करेल? प्रभूची विश्वसनीयता आपल्या जीवनाला स्थिरता देते. प्रभूची विश्वसनीयता आपल्या जीवनाला स्थिरता देते. ते काही असे उदाहरणं आहेत पवित्र शास्त्रामध्ये जिकडे असे 365 प्रॉमिसेस आहेत, 365 वचनं आहेत, जी आता मी तुम्हाला 3 वाचून दाखवले. पण असे 365 वचनं आहेत पवित्र शास्त्रामध्ये जे आपल्याला दिलासा देतात ह्या कठीण काळामध्ये. भयभीत जीवन, भयविरहित जीवन जगण्यासाठी असे 365 वचनं जे मी आता 3 वाचून दाखवले असे 365 आहेत. आता आपण एक पहिली नकारात्मक शक्ती बघितली, पहिली विध्वंसक शक्ती बघितली, भयभीतपणा, जी सध्या जगामध्ये वावरत आहे. आणि त्याच्यावर मात करण्यासाठी आपल्याकडं पवित्र शास्त्राचे वचनं आहेत. आता दुसरी शक्ती, विध्वंसक शक्ती सध्या जगामध्ये वावरत आहे. दुसरी विनाशकारक शक्ती सध्या जगामध्ये वावरत आहे. दुसरी नकारात्मक शक्ती सध्या सगळ्या संपूर्ण जगामध्ये वावरत आहे, आपल्या जीवनामध्ये वावरत आहे, आपल्या शहरामध्ये वावरत आहे. ती कोणची? तर ती शक्ती आहे मृत्यू. जर तुम्ही जगामध्ये बघितलं, पेपर वाचत आहात, आपण सगळे पेपर वाचतो, ऑनलाईन पेपर वाचतो किंवा, तर आपल्याला सगळीकडे दिसून येतं
अमेरिकेसारखा महान राष्ट्र हतबल झालेला आहे. अमेरिकेसारखा महान राष्ट्र हतबल झालेला आहे. युरोपमधले जे देश आहेत, प्रगत देश, जिकडे ॲडव्हान्स्ड मेडिकल फॅसिलिटीज आहेत, एकदम प्रगत मेडिकल फॅसिलिटीज आहेत, आधुनिक उपकरणं आहेत, शिकलेले डॉक्टर्स आहेत, शिकलेला मेडिकल स्टाफ आहे युरोपियन देशामधले, जर आपण तिकडे बघू ते देखील हतबल झालेले आहेत. युरोप आणि अमेरिका संपूर्ण हतबल झालेला आहे. कोणापुढे? तर ही नकारात्मक शक्ती, मृत्यू. असं कोणाला वाटलं नव्हतं की इतक्या प्रमाणतेने ह्या शक्तीचा वावर होऊ शकतो. अथवा अर्थात मृत्यू म्हणजे पापाचा हे परिणामच आहे. परमेश्वराने सांगितलं होतं जर तू पाप केलंस तर त्याचा पहिला परिणाम असेल मृत्यू. आणि आपण पहिल्या मागचे 6000 वर्षचा इतिहास बघितला तर मृत्यू तर हे आपल्या जीवनाचा एक भागच आहे. पण सध्याच्या वातावरणामध्ये आपल्याला जसं दिसून येत आहे ते एकदमच जास्त आहे. असं कधी आपण वाटलं देखील नाही. आणि कधीकधी आपल्याला असं वाटतं की आपल्या आजूबाजूचे लोक देखील किंवा मी स्वतः देखील ह्याच्यामधून जाऊ शकतो. तर ही दुसरी नकारात्मक शक्ती, दुसरी उद्भवशक शक्ती, दुसरी विनाशकारी शक्ती सध्या जगामध्ये वावरत करत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये परमेश्वराचं वचन काय म्हणतं? आणि परमेश्वराचं वचन अगदी दिलासा देणारं वचन आहे. परमेश्वराचं वचन सांत्वन देण्यासारखं आहे. परमेश्वराचं वचन होप, आश्वासन देण्यासारखं आहे. कशावरून आपण म्हणू शकतो? तर आपण बघूया एक वचन, योहान अध्याय 10 वचन 10. योहान अध्याय 10 वचन 10. इकडे आपल्याला एक सुंदर आश्वासन मिळतं आणि ते मी वाचतो. तुमच्याकडे शास्त्र असेल तर तुम्ही तिकडे वळू शकता. चोर येतो तो केवळ चोरी, घात आणि नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी म्हणून आलो आहे आणि ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. मी आलो आहे ह्या जगामध्ये लोकांना जीवन प्राप्ती व्हावी म्हणून आलेलो आहे आणि जीवन प्राप्ती विपुलपणे व्हावी म्हणून आलेलो आहे. हे एक सुंदर वचन आपल्याला दिलं आहे. तर ही जीवन प्राप्ती आपण कशी मिळवू शकतो? पहिले योहान अध्याय 5 वचन 12 मध्ये त्याचं उत्तर आहे. तिकडे असं लिहिलेलं आहे, ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे. आहे की नाही सुंदर वचन? ज्याला तो पुत्र लाभला त्याला जीवन लाभले आहे. आणि माझ्या ख्रिस्ती बांधवांनो, ह्या नकारात्मक प्रभावाखाली आपण जगत असताना हे वचन आपण आपल्यासाठी क्लेम करू शकतो. हे वचन आपल्यासाठी आत्मसात करू शकतो. ज्याला पुत्र लाभलेला आहे त्याला जीवन लाभलेलं आहे. जर आपल्याला जीवन पाहिजे तर आपल्याकडे पुत्र पाहिजे. म्हणून हा सर्वात मोठा प्रश्न आहे, तुमच्या जीवनामध्ये पुत्र आहे का? द सन, डू यू हॅव द सन? ही दॅट हॅज द सन हॅज लाईफ. ही दॅट डज नॉट हॅव द सन डज नॉट हॅव लाईफ. ज्याला पुत्र लाभला त्याला जीवन लाभले. म्हणून सर्वात मोठा प्रश्न असा आहे, सर्वात मोठा
इश्यू सध्या आपल्या जीवनात असा आहे की माझ्या जीवनामध्ये पुत्र आहे की नाही, माझं आध्यात्मिक जीवन मी अशा तऱ्हेने ठेवलं आहे का की जेणेकरून मी म्हणू शकतो की होय माझ्या जीवनामध्ये पुत्र आहे, आणि ज्या अर्थी माझ्या जीवनामध्ये पुत्र आहे त्या अर्थी मला जीवन प्राप्ती झालेली आहे, असं मी म्हणू शकतो का? ही संधी आपल्या सगळ्यांपुढं आहे. जे जीवनदान, जे विपुल जीवन परमेश्वराने आपल्यासाठी राखून ठेवलेलं आहे ते जीवन आपण सगळ्यांनी क्लेम केलं पाहिजे. आता ते जीवन आपण मागून घेतलं पाहिजे, कारण आपल्या अवतीभवती ही नकारात्मक प्रभाव, ही नकारात्मक शक्ती वावर करत आहे, अगदी स्ट्रॉंगली वावर करत आहे. तुम्ही पुणे शहर म्हणा, मुंबई शहर म्हणा, भारत म्हणा, युरोप म्हणा, अमेरिका म्हणा, सगळं जग म्हणा, सध्या ही शक्ती वावर करत आहे. आणि ख्रिस्ती बांधवांसाठी हे सुंदर वचन आहे की ज्याला पुत्र लाभला त्याला जीवन लाभले. जर तुमच्या जीवनामध्ये पुत्र आहे तर तुमच्या जीवनामध्ये जीवन आहे आणि तुम्हाला घाबरण्याचं काहीही कारण नाही. गणना चॅप्टर 21, नंबर चॅप्टर 21 21 एक स्टोरी आहे. जीवनदान कसं आपल्याला मिळू शकतं, हीलिंग कशी आपल्याला मिळू शकते, त्याचं एक चांगलं उदाहरण, चांगली एक ही मानलेली नावाजलेली गोष्ट आहे, आपल्या सगळ्यांच्या परिचयाची गोष्ट आहे, स्टोरी आहे. पण आपण बघूया ह्या स्टोरीकडे थोड्या फॉर अ फ्यू मिनिट्स, काही मिनिटासाठी आपण बघूया ह्या स्टोरी की ह्या स्टोरीमध्ये आपल्याला एक चांगलं प्रकाशन दिसून येतं की जीवनप्राप्ती कशी होते, जीवनप्राप्ती कशी होते. आता इकडे स्टोरी अशी आहे, गोष्ट अशी आहे की मोशे अरण्यामध्ये चिल्ड्रन ऑफ इस्रायलला घेऊन चालला होता आणि जाता जाता मी वाचत आहे आता वचन 4 पासून आपण बघूया ती स्टोरी काय आहे. मग हो डोंगरापासून कूचवरून आदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबड्या समुद्राकडे मार्ग धरला. त्या वाटेत लोकांचे मन अधीर झाले. अरण्यामधून जेव्हा जे याकोबाचे लेकरं जात होते त्यांचं मन अधीर झालं. ते परमेश्वराकडे व मोशेकडे असे बोलू लागले, तुम्ही आम्हाला मिस्र देशातून काढून या रानात मरायला कशाला आणले? येथे तर अन्न नाही व पाणीही नाही आणि ह्या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलेलो आहे. तर तिकडं आपण असं बघतो की जे चिल्ड्रन ऑफ इस्रायल आहेत ते किरकिर करू लागले, कुरकुर करू लागले, तक्रार करू लागले की ह्या इकडं आम्हाला का आणलं नाही, आणि जे अन्न तू देत आहेस आता ते अन्न आहे मन्ना, आणि जो शब्द वापरलेला आहे इकडं असा वापरलेला आहे हलक्या प्रकारचं अन्न, म्हणजे जे स्वर्गातून अन्न त्यांना देण्यात आलं होतं त्याला त्यांनी हलक्या प्रकारचं अन्न म्हटलेलं आहे. फार दुर्दैव आहे, फार दुर्दैव आहे. तेव्हा काय झालं? तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये आगे साप पाठवले. त्यांच्या दंशाने इस्रायलातील बरेच लोक मरण पावले. आता हे लोक किरकिर करू लागले, तक्रार करू लागले, कंप्लेन करू लागले. ह्याचा परिणाम असा झाला की परमेश्वराने सर्प त्यांच्याकडे पाठवले आणि बरेच लोक मरण पावले. ते पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, परमेश्वराविरुद्ध व तुझ्या विरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केलेले आहे. तेव्हा साप आमच्यामधून काढून टाका अशी परमेश्वराकडे प्रार्थना करा. तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली.
तर लोक असे मरत असताना मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, आग्या सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग, म्हणजे सर्पदंश झालेल्या कोण्या माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल. मग मोशेने तसंच केलं. एका खांबावर सापाची प्रतिमा असलेला एक साप तिकडे टांगण्यात आला आणि मग मोशेने पितळेचा एक साप बनवून टांगला. तेव्हा सर्पदंश असलेले कोणी त्या पितळेकडं सापाकडं पाहिले म्हणजे तो जगू लागला. तर इकडं बोध काय आहे? इकडचा बोध असा आहे, जो सर्प टांगला होता तो एक येशू ख्रिस्ताचं प्रतीक आहे. जो कोणी माणूस त्या सर्पाकडे बघत असे त्याला जीवन प्राप्ती झालेली आहे. आणि हाच बोध माझ्या बांधवांना आपण घेऊ शकतो. जर आपण त्या क्रूस खांबावर बघितलं, आपली नजर जर तिकडे टिकून असली, आपली निगा तिकडं आपण टिकून ठेवली, तर आपल्याला जीवन प्राप्ती होईल, तर आपल्यामध्ये हिलिंग येईल. आणि ह्या कठीण काळामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण ख्रिस्ती बांधवांनी केली पाहिजे की आपली नजर आपण ख्रिस्ताकडे टिकवून ठेवली पाहिजे, ख्रिस्ताकडे लावून ठेवली पाहिजे. कशी? प्रार्थनेमध्ये राहून, सदैव प्रार्थनेमध्ये राहून, पवित्र शास्त्राचं वाचन करून. सध्या पब्लिक गॅदरिंग्स तर करू शकत नाही, जमाबंदी करू शकत नाही, पण आपापल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण आध्यात्मिक भक्तीमध्ये सदैव राहिलं पाहिजे. आपल्यासाठी प्रार्थना केली पाहिजे, आपल्या कुटुंबियांसाठी प्रार्थना केली पाहिजे, आपल्या मंडळीसाठी प्रार्थना केली पाहिजे आणि आपल्या शहरासाठी आणि जगासाठी प्रार्थना केली पाहिजे. सदैव त्या सर्पाकडे जो टांगला गेला होता क्रूसावरती, त्याच्याजवळ जर आपण नजर टिकून ठेवली तर जसं म्हटलेलं आहे की ही दॅट हॅथ द सन हॅथ लाईफ, ज्याला पुत्र लाभला त्याला जीवन लाभले. आणि जीवन प्राप्तीचे हेच एक मार्ग आहे माझ्या बांधवांनो, की आपण आपली नजर त्या क्रूस खांबाकडं सदैव टिकून ठेवली पाहिजे. दोन शक्ती, भयभीतपणा, मृत्यू. दोन इलाज, पवित्र शास्त्र. इलाज एकच, दोन इलाज नाही, इलाज एकच, पवित्र शास्त्र. पवित्र शास्त्रामधले वचनं, ते वचनं आपण आत्मसात केले तर आपला भयभीतपणा नाहीसा होईल. ते वचनं आपण आत्मसात केले, मृत्यूचं जे भय आहे ते देखील नाहीसं होईल. हे वचनं जर आपण आत्मसात केले तर आपल्यामध्ये हिलिंग होईल, आपण सुरक्षित राहू. स्तोत्रसंहिता 91, जो परात्पराच्या गुप्तस्थली बसतो तो परमेश्वराच्या सावलीखाली राहील. तर हे एक वचन आपण क्लेम करू शकतो. आपली नजर क्रूसाकडे टिकून ठेवू शकतो, कारण पुत्राद्वारे आपल्याला जीवन प्राप्ती होऊ शकते. आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, इकडे आपण आजचा संदेश समाप्तीला आणूया. आणि पुन्हा एकदा माझी सर्वांची विनंती आहे की आपण सर्व प्रभू येशू ख्रिस्तामध्ये राहूया. आपण सर्व पवित्र वचनातले जे वचनं आहेत त्याचा आत्मसात करूया. आपण सर्वांची नजर पुत्रावरती टिकून राहिली पाहिजे. जर आपण हे केलं तर आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या जीवनामध्ये सदैव सकारात्मक प्रभाव दिसून येतील. आपण शेवटची प्रार्थना करूया. परम कृपाळू पवित्र परमेश्वरा,
तुझ्या वचनातून जे आश्वासन, जे दिलासे तू आम्हाला दिलेले आहेस, त्याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. सध्या जगामध्ये ह्या दोन प्रकारच्या नकारात्मक शक्ती जरी वावरत असल्या, भयभीतपणा आणि मृत्यू, ह्या दोन विनाशकारी, या दोन विध्वंसक शक्ती जरी वावरत असल्या, तरी तुझ्या वचनामधून आम्हाला आशा मिळते. तुझ्या वचनामधून आम्हाला जीवन मिळते. तुझ्या वचनामधून आम्हाला कळते की आम्ही भयभीत होण्याचं काही कारण नाही. तुझ्या वचनामधून आम्हाला कळते की आम्ही जीवनप्राप्ती करून घेऊ शकतो पुत्राद्वारे. प्रत्येकच्या जीवनामध्ये, प्रत्येक ख्रिस्ती बांधवाच्या जीवनामध्ये तुझं कार्य असू दे. तुझा पवित्र आत्मा प्रत्येक बिलीवरला लाभू दे. आणि त्याच्याद्वारे ह्या कठीण काळामध्ये देखील तू आमचा वापर करून घेऊ शकतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. परमेश्वराच्या पवित्र नावाला मी धन्यवाद देतो आजच्या सुंदर अशा वचनाबद्दल. मी विशेष आभार मानत आहे वेस्टर्न इंडिया युनियनचे ट्रेझरर आणि एल्डर अनिल कांदणे सर यांचे. आमच्या विनंतीला मान देऊन मंडळीच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि विशेष करून या कठीण प्रसंगामध्ये एक आशादायी, प्रेरणादायी आणि आम्हाला घाबरण्याची गरज नाही, 365 दिवसांसाठी किंबहुना प्रत्येक दिवसासाठी परमेश्वर आम्हाला सांगत आहे, अभिवचन देत आहे, खात्री देत आहे की भिवू नको. अतिशय सुंदर असं वचन आज आमच्यापर्यंत आलेलं आहे. म्हणून मी एल्डर अनिल कांदणे सरांचे पुन्हा एकदा प्रभूमध्ये आभार मानत आहे. आणि प्रियांनो, आजच्या वचनातून पुन्हा एकदा देवबाप तुम्हाला आणि मला खात्री देत आहे, आश्वासन देत आहे, सांगत आहे की तो सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्हाला आणि मला काळजी करण्याची गरज उरत नाही. सरांनी आपल्यासाठी प्रार्थना केलेलीच आहे. आपण प्रभूची प्रार्थना म्हणू आणि मग आपण आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडिले आहेत तशीच आमची ऋणे आज आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. सर्व समर्थ देव जो बाप याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, जे सुंदर असं आज वचन आमच्यापर्यंत आलेलं आहे, भिवू नका. हे प्रभूजी, खरोखरच आम्ही तुझे आभार मानतो की तुझ्या दासाद्वारे सुंदर वचन आज आमच्यापर्यंत आलेलं आहे. त्या वचनाने सर्वांना आशीर्वादित करण्यामध्ये त्या देवाची प्रीती, दया, कृपा, अनुग्रह आम्हा सर्वांसोबत इथून पुढे सर्व काळासाठी असो. आमेन. पुन्हा एकदा मी आभार मानत आहे एल्डर अनिल कांदणे सर यांचे सुंदरशा वचनाबद्दल. त्याचप्रमाणे मिस्टर सचिन कसबे यांचे, की जे आपल्याला व्हिडिओ एडिटिंग करून देतात. देवबाप त्यांना विशेष आशीर्वादित करो. आज भक्तीमध्ये ज्यांनी सहभाग घेतलेला आहे त्या सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. एल्डर विलास खंडागले, त्याचप्रमाणे जेम्स नामे आणि पाळकीनबाई, सर्वांचे मी प्रभूमध्ये आभार मानत आहे. देवबाप आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. प्रियांनो, काळजी घ्या, प्रार्थनेत राहा, घराच्या बाहेर विनाकामाचं पडू नका, आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा, एकमेकांसाठी विचारपूस करा. देवबाप तुमच्या आणि माझ्यासोबत आहे. हॅपी साबत सर्वांना.